बाबूगांव तालुके के दाभा गांव में 40 दिनों की डिंडी का समापन किया गया। शनिवार दिनांक 30 अगस्त 2025 को विट्ठल रुक्मिणी मंदिर से डिंडी निकाली गई थी। इस डिंडी को 99 वर्ष पूरे हो गए। इस डिंडी में आंगन लोट, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन, भजन मंडल और भोग पालकी निकाली गई। हजारों की संख्या में लोग उपस्थित थे। 40 दिनों की डिंडी समापन समारोह बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। दाभा येथे 40 दिवसाची दिंडी निघालेली आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे? मी सुभाष पोरटे बोलतोय, दाभापूर तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ येथून। 1927 साली महामारीच्या काळामध्ये बग्गी जावरा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावतीचे श्री संत रामजी महाराजांनी ही दिंडी सुरू करायला लावली आणि त्या काळी माझे आजोबा यांनी एकट्याने हातात 2 दगड घेऊन त्याला टाळ समजून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधून ही दिंडी सुरू केली आणि तिथेच समाप्ती करणं सुरू केली। आज सर्व धर्म समभावाची राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ही दिंडी हजारो वारकऱ्यांची झालेली आहे। वेगवेगळे दृश्य तुम्हाला दिंडीत दिसते आहे आणि या दिवशी संपूर्ण गावात गोडधोड अन्न खाल्ल्या जाते। कोणी शेतात कामाला जात नाही, घरोघरी पाहुणे असतात। रात्री ज्या दिंडी समाप्त होते 9 तासानंतर, यंदा या दिंडीला 99 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि पुढल्या वर्षी 100 वर्ष या दिंडीला होतील। कोणीच कामाला जात नाही। संध्याकाळी आपापल्या दारामध्ये पणत्या लावतात, तेलाच्या पणत्या लावतात, दिवे लावतात आणि गाव प्रकाशमान केले जात आहे। आणि तेव्हापासून येथे महामारी नाही। कदाचित त्या काळामध्ये आरोग्याच्या सुविधा कमी असाव्या म्हणून लोक मरत होते, पण आता आरोग्याच्या सुविधा भरपूर झालेल्या आहे म्हणून मृत्यूदर कमी आहे। पण तरी ही दिंडी या गावाची झालेली आहे। या दिंडीला चालक नाही, मालक नाही, तर संपूर्ण दाभा गावच ही दिंडी चालवते।